नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि अखेर मल्लिकाला रंगेहात पकडून एकच नामी शक्कल लढवत आता समोर प्रेमाची वीण आता गुंफून स्वानंदी मल्लिकाचा खरा चेहरा कसा समोर आणते आणि मल्लिकाला आता एकाच भयानक गोष्टीमध्ये नामी शक्कल लढवून कशी रंगेहात पकडते आणि समोर मल्लिकाचे जे कट कारस्थान आहे ते स्वानंदी समोर आणता क्षणी बेडरूममधून आता स्वानंदी मल्लिकाची कशी हकालपट्टी करते आणि तेही समर बरोबर पुन्हा एकदा प्रेमाने समरला जिंकत दोघेही प्रेमाने एकत्र येत मैत्रीच्या नात्याचे रूपांतर कसे आता खऱ्या बायकोच्या प्रेमात होते। समर कसा स्वानंदीचा स्वीकार करतो आणि स्वानंदी आता समरच्या हृदयावरती राज्य करून मल्लिकाची बेडरूममधून कशी हकालपट्टी करते आणि मल्लिकाची हकालपट्टी करण्यासाठी आणि मल्लिकाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी आता स्वानंदी काय करते, स्वानंदी मल्लिकाला कसं बाहेर काढते। समरच्या डोळ्यावरची मल्लिकाच्या प्रेमाची पट्टी बाजूला करून मल्लिकाची हकालपट्टी करत स्वानंदी आता ही राजवाड्यांच्या घरात कशी आता हक्क गाजवते। प्रेक्षकांनो, हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता आनंदला किडनॅप केल्यानंतर मल्लिकाने स्वतःला निर्दोष साबित करण्यासाठी पुन्हा एकदा आता समरकडे येऊन मी आनंदची परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये आनंद पास झाला, त्याला ना मी चांगल्या जॉबची ऑफर दिली आणि तो तुझ्यापासून बाजूला होतो की काय, तो आपला जॉब सोडतो की काय, अशी परीक्षा घेतली। पण आनंद त्यामध्ये पास झाला आणि खरोखर आनंदचं तुझ्यावर प्रेम आहे समर, असे मल्लिकाने समरला सांगितलेलं असतं। यदाकदाचित आनंदने जर समरला सांगितलं तर समरचा आपल्यावरचा विश्वास कमी होता कामा नये, म्हणून मल्लिकाने आता दुहेरी डाव खेळलेला असतो। आणि इकडे आता स्वानंदीने मोठी आयडिया करून आनंदला सोडून आणताच आनंद आणि स्वानंदी समरला ते सगळं सांगतात। पण आता समर म्हणतो मला हे अगोदरच माहिती होतं, कारण वेड्या, अरे मल्लिका काकूने ना तुझी परीक्षा घेण्यासाठी हे सगळं केलं होतं। आता आनंद स्वानंदी डोक्याला हात लावतात आणि त्यानंतर स्वानंदी निकिता आनंद बाहेर येतात आणि स्वानंदी म्हणते, बघितलं का आनंद दादा, काकू किती टिकलीची आहे ती, दुहेरी डाव खेळली, एकतर तुम्हाला किडनॅप केलं आणि वरून समोर येऊ नये म्हणून मी आनंदसाठी मुद्दाम आनंदला असं आमिष दाखवलं, असं सुद्धा समर राजवाड्यांना सांगितलं। आनंद म्हणतो उगाच नाही, एवढ्या दिवसापासून ती समरच्या मनावरती कंट्रोल करते स्वानंदी वहिनी। तर आता स्वानंदी म्हणते ते काही नाही, आता राजवाड्यांच्या समोर राजवाड्यांच्या डोळ्यावरची आंधळ्या प्रेमाची पट्टी ही बाजूला करायलाच हवी। निकिता म्हणते की माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं ना, आता तर त्या काकूला मी सोडणारच नाही। आता पुन्हा एकदा इकडे समरचा स्वानंदीवर विश्वास बसलेला असतो आणि आपल्या मित्राचा जीव स्वानंदीने वाचवला, त्यासाठी आता हात पुढे करत समरने स्वानंदीसाठी पुन्हा एकदा मैत्रीचा हात पुढे करून मैत्री केलेली असते। आणि आता खरोखर स्वानंदी आणि समर यांच्यामध्ये मैत्री होऊन दोघेही एका कारमधून घरी येतात। इकडे आता दोघेही आनंदी असतात आणि दोघेही घरी येता क्षणी इकडे मल्लिका डचकते आणि दोघेही एकाच गाडीतून घरी, नक्की काहीतरी गडबड झाली असणार, ऑफिसमध्ये काहीतरी झालं असणार, पण यांचे चेहरे काय तर हसरे, नक्कीच काय झालं हे आता मल्लिकाला जाणून घ्यायचं असतं। इकडे आता स्वानंदी समर दोघेही आता घरी येता क्षणी आता मल्लिका समरकडे येते, तर समर मल्लिकाला म्हणतो, काकू तू जे मला ऑफिसमध्ये येऊन बोलली ते अगदी खरं निघालं आणि त्या वेड्या आनंदला खरंच कोणीतरी किडनॅप केलं होतं, त्याच्याकडून रेजिग्नेशन लेटर घेतलं आणि ते माझ्यापर्यंत आलं, कोण हे कशाला करेल आणि हे ज्याने कोणी केलं असेल ना त्याला मी शोधून काढीलच। ते ऐकून आता मल्लिका घाबरते। आता समर म्हणतो की मी ना आता पोलिसांमध्ये जाणार आहे। आता मल्लिका जाम घाबरलेली असते। मल्लिका म्हणते की पण कसं काय सुटला तो, तेव्हा आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडमच्या आयडियामुळे, अहो स्वानंदी मॅडमने आयडिया केली आणि खोटी सही करायला लावली त्या रेजिग्नेशन लेटरवरती। मग जेव्हा मला रेजिग्नेशन लेटर आलं ना
त्यावेळेस मला आनंदची ती खोटी सही दिसली आणि म्हणून मी ओळखलं की हे दुसऱ्या कुणीतरी पाठवलं आहे म्हणून. आता मलिका रागाने स्वानंदीकडे बघते तर स्वानंदी आता मलिकाकडे. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला कळून चुकलेलं असतं कारण मलिकाचा चेहरा पडलेला असतो. हसण्याचं नाटक करत आता मलिका म्हणते, बरं झालं स्वानंदी, अगं तू आनंदला वाचवलंस. आनंद हा समरसाठी किती महत्त्वाचा आहे आणि आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाचा आहे तुला माहिती आहे ना. स्वानंदी म्हणते, हो काकू, त्यामुळेच मी ही आयडिया लढवली. कशी वाटली माझी आयडिया? तर आता मलिका जळून मलिकाचा धूरच निघालेला असतो. इकडे त्यानंतर आता स्वानंदी किचनमध्ये जाते. त्याच वेळेस मलिका किचनमध्ये येते आणि म्हणते की स्वानंदी, अगं आजकाल तू खूपच ब्रिलियंट स्मार्टने व्हायला लागली. तू ना आता की या घरावरती तर राज्यच करायला लागली. तर आता स्वानंदी म्हणते, असं काहीच नाही आहे काकू, मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण करते. तर आता त्यानंतर मस्तपैकी स्वानंदीने समरसाठी थालीपीठ बनवलेलं असतं आणि पुन्हा एकदा स्वानंदीच्या हातचं ते थालीपीठ खाऊन आता समर खूप खुश झालेला असतो. वा, काय कमाल थालीपीठ बनवलं आहे स्वानंदी मॅडम तुम्ही, आणि असं जर मला दररोज खायला मिळालं तर किती बरं होईल असे म्हणत आता आवडीने समर ते थालीपीठ खाऊन आता बेडरूममध्ये जातो आणि दोघेही आता खुश असतात. आता मात्र इकडे मलिकाला झोप लागत नसते. मलिका तडफडून उठलेली असते आणि आपण जे प्लान करतो, जे डाव खेळतो, ते सगळे डाव ही स्वानंदी हाणून पाडते आणि हिचा आता बंदोबस्त करायलाच हवा असे आता मलिका बोलते. इकडे मात्र आता इकडे आदिरा आणि रोहनने व्हॅलेंटाईन डेमुळे मोठा प्लान केलेला असतो आणि आता नंदूताई आणि आता पिंट्या दादा यांना एकत्र आणायचंच असा प्लान करून आता आदिरा तिची स्कूटी बंद पडल्याची इकडे आता समरला फोन करून सांगते. तर इकडे रोहनही स्वानंदीला सांगतो आणि दोघांनाही आता ते कळता क्षणी दोघेही आता त्यांना जे लोकेशन दिलेलं असतं त्या लोकेशनवर येतात. पण आता ते लोकेशन एका हॉटेलचं असतं आणि दोघेही तिथे येतात. आता सगळेजण तिथे आता म्युझिकच्या आवाजात डान्स करत असतात आणि समर स्वानंदी आणि स्वानंदी समरला बघतात. दोघेही एकमेकांकडे बघत अवाक होतात आणि त्या व्हॅलेंटाईन डेच्या रात्री नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात त्या हॉटेलमध्ये आता समर आणि स्वानंदी एकत्र येऊन दोघेही आता व्हॅलेंटाईन डे साजरा करू लागतात. आणि त्याच वेळेस आता समर म्हणतो, मैत्रीच्या नात्याने आपण डान्स केला तर चालेल? तर स्वानंदी म्हणते, हो. दोघेही आता डान्स करतात आणि प्रेमाने एकटक नजरेने एकमेकांकडे बघत समर स्वानंदी एन्जॉयमेंट करून रोमॅन्टिक झालेले असतात. आणि इकडे आदिरा आणि रोहन यांना खूप आनंद झालेला असतो. आता इकडे मात्र मलिकाला समर आणि स्वानंदी व्हॅलेंटाईन डे त्यांनी साजरा केला ही कळता क्षणी आता मलिकाची तर झोपच उडते आणि समर आणि स्वानंदी पुन्हा एकत्र झाले आणि या स्वानंदीने समरच्या आता मनावरती ताबा मिळवला. हे कसं शक्य झालं हे आता मलिका आता विचार करू लागते. आणि इकडे आता व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन करून आता समर स्वानंदी घरी येतात आणि बेडरूममध्ये आल्यानंतर दोघीही मोठमोठ्याने हसत एकमेकांसोबत आता गप्पा मारत असतात. तो त्यांचा आवाज ऐकून मलिका आता दरवाजासमोर येते आणि दरवाजाला कान देऊन ऐकू लागते. आणि त्याच वेळेस आता स्वानंदीला संशय येतो आणि पटकन आता स्वानंदी दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडते तर मलिका डोकावून बघत असल्याची स्वानंदीला कळते. आणि ताबडतोब आता स्वानंदी म्हणते की मलिका काकू, अहो काय करताय तुम्ही? आमचं बेडरूममध्ये असं लपून छपून काय बघताय तुम्ही? या, एकतर आतमध्ये या, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे का? तर आता मलिका गडबडते आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की राजवाडे बघा ना काकू, आपल्या बेडरूममध्ये आपल्यावरती वॉच ठेवून आपल्यावरती लक्ष ठेवते, असं कोणी करतं का? आणि लगेच आता स्वानंदी म्हणते की काकू तुमचं काही काम होतं का? तर ततमम करत घाबरलेली मलिका म्हणते, काही नाही ग स्वानंदी, मी असंच आले होते. तर आता स्वानंदी म्हणते की पुन्हा माझ्या बेडरूममध्ये असं डोकावून यायचं नाही आणि लपून छपून काही बोलणं ऐकायचं नाही, कळलं का? काही पर्सनल असतं का नाही?
आणि लगेच आता मल्लिकाचा हात धरून स्वानंदी मल्लिकाला बेडरूमच्या बाहेर काढते आणि समरला आता काहीच बोलता येत नसतं आणि समरला सुद्धा मल्लिकानी काकूनी चूक केली ही आणि त्याची शिक्षा काकूला आता बरोबर मिळते हे लक्षात येऊन समर काहीच बोलत नाही आणि स्वानंदी समोर मल्लिकाला आता बेडरूममधून बाहेर काढते. तर आता स्वानंदीने मल्लिकाची भयानक हकालपट्टी केलेली असते आणि समरच्या हृदयावरती आता राज्य करत आता स्वानंदी आणि समर दोघेही आता मनाने एकत्र आलेले असतात आणि दोघांमध्ये प्रेमाची वीण गुंफलेली असते. मैत्रीचा हात पुढे करणाऱ्या समरला स्वानंदी आता प्रेमात अडकवून समरसुद्धा स्वानंदीच्या खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डेमुळे प्रेमात पडलेला असतो. तर आता समर आणि स्वानंदी एकत्र येऊन मल्लिकाची हकालपट्टी होत मल्लिकाचे एक एक कट कारस्थान समोर आणून मल्लिकाचा खरा चेहरा समरला दाखवत आता स्वानंदी कशी मल्लिकाची कायमची हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.